ओके. आज आपण नॉर्मल डिलिव्हरी चांगली की सीझर चांगलं या विषयावर आपण बोलणार होतो. या विषयावर आपण डिस्कस करणार होतो. नॉर्मल डिलिव्हरी म्हणजे बाळाचा आईच्या योनीतून जन्म होणे आणि सीझर म्हणजे डॉक्टर लोक आईचा पोटाचा भाग समोर चिरा मारून कापून आतमधलं गर्भाशय कापून त्याच्यातून बाळ बाहेर काढणे, याला आपण सीझर म्हणतो. आणि नॉर्मल डिलिव्हरी म्हणजे बाळ आईच्या योनीतून पास होणे, याला आपण नॉर्मल डिलिव्हरी म्हणतो. आता नॉर्मल डिलिव्हरीमध्ये बऱ्याच लोकांना थोडासा नॉर्मल डिलिव्हरीकडे जास्त कल समाजाचा दिसतो. आता नॉर्मल डिलिव्हरी म्हणजे फक्त बाळ योनीतून बाहेर आलं पाहिजे हाच लोकांना कन्सेप्ट माहीत असतो, पण त्याच्याबद्दलचे होणारे कॉम्प्लिकेशन्स मात्र आपल्याला माहीत नसतात. नॉर्मल डिलिव्हरी या विषयावर जर बोलायचं असेल तर समाजात अशा बऱ्याच वेळेस अशा गोष्टी ऐकायला येतो की हा एक डॉक्टर सीझरच करतो किंवा या हॉस्पिटलमध्ये सीझरच होतात. आता बऱ्याच लोकांचा कन्सेप्ट असा आहे की नॉर्मल डिलिव्हरीला लागणारा पैसा कमी लागतो आणि सीझरला पैसा जास्त लागतो, म्हणून डॉक्टर लोक जनरली सीझरच करतात. त्यासाठी आपल्याला हा पहिला महत्त्वाचा विषय समजून घेणे आहे की डॉक्टरला कोणत्याही पेशंटची नॉर्मल डिलिव्हरी जर करायची असेल तर त्याला पेशंटमध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी नॉर्मल असणे गरजेचं असते. डॉक्टर जर 8-9 वर्ष जर स्वतःच्या जीवनाचे फक्त त्या फिमेलच्या गायनेकॉलॉजी सब्जेक्टवर जर तो देतो तर त्याला पण त्याच्या पुस्तकात लिहिलेल्या गोष्टीनुसारच ह्या गोष्टी कराव्या लागतात, कारण पुढे होणारे कॉम्प्लिकेशन्स हे त्यांना माहीत असतात. त्याच्यात सगळ्यात पहिली गोष्ट, नॉर्मल डिलिव्हरी होण्यासाठी डिलिव्हरी ही कधीही स्पॉन्टॅनियस असली पाहिजे. म्हणजे डिलिव्हरी खूप वेळपर्यंत चालली नाही पाहिजे. तिला लागणारा काळ हा खूप वेळ प्रोलॉंग नाही झाला पाहिजे. त्यामध्ये बाळाच्या जीवाला पण भीती असते. बाळ जेव्हा आईच्या गर्भाशयात असते तेव्हा गर्भाशय हे फक्त 3 इंचाचं असते, जे की 9व्या महिन्यामध्ये तुम्ही पण पाहू शकता गर्भाशयाचं गर्थ किती मोठा झालेला असतो. म्हणजे 3 इंच जर आपण डोळ्यासमोर आणलं म्हणजे आपलं जेवढं नारळ असते बस तेवढंच गर्भाशय असते. 3 इंच लांबी असते, 2 इंच रुंदी असते आणि 1 इंच थिकनेस असते. हे नॉर्मल कोण्याही फिमेलचं वयात आल्यानंतरच्या गर्भाशयाची साईज आहे. आपल्या पायामध्ये जेव्हा काटा जातो तेव्हा काटा फक्त 1 to 2 mm असतो, पण तो काटा किती ठणकतो आणि तो पूर्ण शरीराला पाय टेकवू देत नाही. आणि बाळ 2.5 ते 3 किलोचं जर 9 महिने आई गर्भाशयात वाढवते तर ती गोष्ट सोपी नाही आहे. 2.5-3 किलोचं बाळ आईच्या गर्भाशयात 9 महिने ठेवेल याचा हा अर्थ नाही आहे की त्या बाळाचं फक्त गर्भाशयावरच प्रेशर येत असेल, मुळीच नाही. त्या बाळाला 9 महिने वागवत असताना आईच्या हार्टवर पण प्रेशर आलेलं असते, आईच्या ग्लँड्सवर पण प्रेशर आलेलं असते, आईच्या पेल्व्हिक कॅव्हिटीतले सगळे ऑर्गन कॉम्प्रेस झालेले असतात. म्हणजे पूर्ण बॉडीतले सगळे ऑर्गन्स त्या 2.5 ते 3 किलोच्या बाळाला 9 महिन्यापर्यंत ॲडजस्ट करत असते. म्हणजे आईच्या जीवात एक दुसरा जीव जन्माला येऊन तो वाढत असतो आणि तो आईला गर्भाशयाच्या बाहेर काढणे यासाठी ती आईच आहे की जी दुसरा जन्म घेतल्यासारखा करते, तरी पण बाळाला जन्माला आणते. पण नॉर्मल डिलिव्हरीसाठी लागणाऱ्या गोष्टी जर विचार केल्या तर ह्या गोष्टीबद्दल पहिले ती स्पॉन्टॅनियस असली पाहिजे, या विषयावर आपण बोललो. दुसरी गोष्ट, जेव्हा आईच्या गर्भाशयात बाळ असते तेव्हा त्या बाळाची गर्भाशयातल्या पोझिशनला खूप महत्त्व आहे. जनरली आपण सगळेजण डोक्यानं जन्माला येतो, पण काही बाळ आडवे पण असतात, काही बाळ पायाळू पण असतात. त्याच्यानं पायाळू बाळाची नॉर्मल डिलिव्हरी करणे हे मेडिकल फील्डमध्ये कोणत्याच पुस्तकात दिलेलं नाही आहे. बाळाची व्हर्टेक्स पोझिशन म्हणजे आपल्या कवटीचा जो सगळ्यात वरचा मध्यबिंदू असतो तो आईच्या गर्भाशयाच्या खालच्या तोंडावर आलेला असला पाहिजे. त्यालाच व्हर्टेक्स प्रेझेंटेशन म्हणतात. समजा जर बाळाचा व्हर्टेक्स जर कधी गर्भाशयाच्या सेंटर पार्टवर नसेल, जर बाळाचं थोडं जरी तोंड असं असेल तर बाळाचे नाक आणि तोंड ह्या छोट्याशा आईच्या योनीतून पास होत असताना
त्या गर्भाशयातलं काही फ्लूइड बाळाच्या नाकात आणि तोंडात पण जाऊ शकते. त्यामुळे आपण कित्येक वेळेस पाहतो की बाळाच्या नाकामध्ये बाळानं शी केली, बाळाच्या तोंडात बाळाची शी केली. एक तर बाळाची शी असेल किंवा बाळाच्या अवतीभोवती असणारं जे फ्लूइड आहे ते फ्लूइड जरी त्याच्या नाकात गेलं तर ते फ्लूइड एवढं चिकट असते की नाकाच्या आतमध्ये गेल्यानंतर बाहेर जरी बाळ आलं तरी त्याला श्वास घेता येत नाही. आणि श्वास घेता आला नाही तर त्याचा जीव घाबरतो. जीव घाबरल्यानंतर तो रडतो. रडल्यानंतर आई त्याला दूध पाजेल तर नाक फ्लूइडनं बंद झालेलं आहे आणि तोंडात आईचं ब्रेस्ट दिल्याबरोबर तोंडही बंद होते. म्हणजे डिलेवरी झाल्यानंतर दूध पाजतानाच कित्येक लेकरांच्या डेथ झालेल्या आहे. त्याच्यानंतरची गोष्ट अशी आहे की बाळाला नॉर्मली आईच्या योनीमधून, आईच्या वजानामधून जन्माला येण्यासाठी आईचे सगळे नॉर्म्स नॉर्मल असले पाहिजे. आईचं हिमोग्लोबिन नॉर्मल असलं पाहिजे, आईचं वेट नॉर्मल असलं पाहिजे, आईची हाईट पण नॉर्मल असली पाहिजे, बाळाचं वेट नॉर्मल असलं पाहिजे, बाळाच्या अवतीभोवती असणारं जे पाणी आहे त्या पाण्याचा अमाऊंट पण नॉर्मल असला पाहिजे. आणि मोस्ट ऑफ द फिमेल प्रेग्नन्सीमध्ये असताना त्यांना रक्ताची खूप कमी असते. आयरन डिफिशियन्सी असणे हे प्रेग्नन्सीमध्ये सगळ्यात मोठा सिम्पटम्स पाहिला जातो. आता नॉर्मल डिलिव्हरीमध्ये 3 इंचाच्या गर्भाशयात जेव्हा बाळ इम्प्लॅन्ट झालेलं असते तेव्हा पूर्ण गर्भाशयाच्या भिंतीतून रक्तवाहिन्या येऊन त्या बाळाला पुरवत असतात. नॉर्मल डिलिव्हरीच्या वेळेस त्या पूर्ण रक्तवाहिन्या ओढून बाळ गर्भाशयातून बाहेर येत असतो. तेव्हा खूप साऱ्या रक्तवाहिन्या तुटणार असतात आणि तेव्हा त्याच्यातून ब्लिडिंग होणार असते. मग आधीच जर आईच्या शरीरात हिमोग्लोबिन कमी आहे आणि नॉर्मल डिलिव्हरी झाल्यानंतर जर ब्लिडिंग खूप राहिलं, ज्याला पोस्टपार्टम ह्युमोरेज म्हणतात, अशा कंडिशनमध्ये आईच्या जीवाला पण खूप भीती असते. त्याच्यानंतर मोस्ट ऑफ द फिमेल प्रेग्नन्सीमध्ये असताना त्यांना कधीकधी ब्लड प्रेशर वाढण्याचा त्रास होतो, काही फिमेलला शुगर वाढण्याचा त्रास होतो, काही फिमेलला थायरॉईडचा प्रॉब्लेम्स असतो. आता शुगर, ब्लड प्रेशर हे प्रेग्नन्सीत आल्यानंतर बाळ जेव्हा आईच्या पोटातून जन्माला येतो, जेव्हा आईचं गर्भाशय खाली होते तेव्हा तिची शुगर कमी पण होते, तिचं ब्लड प्रेशर कमी पण होते, तिचं थायरॉईड नॉर्मल पण होते. गर्भाशयात बाळ असताना ह्या सगळ्या शरीरातल्या ग्लँड्सवर, हार्मोन्सवर आणि ऑर्गन्सवर आलेल्या प्रेशरमुळे ह्या गोष्टी वाढतात. वाढलेल्या ब्लड प्रेशरमध्ये आणि वाढलेल्या शुगरमध्ये नॉर्मल डिलिव्हरी करणे हे आई आणि बाळांसाठी सर्वात रिस्की असते. आणि त्यातल्या त्यात आणखी महत्त्वाचा टॉपिक असा आहे की या सगळ्या गोष्टी ज्या आपण बोललो याच्यातली एक जरी गोष्ट पूर्ण नसली तर डॉक्टर नॉर्मल डिलिव्हरी करू शकत नाही. जेव्हा ह्या पूर्ण नॉर्म्स पूर्ण नसतील त्याला मेडिकल फील्डमध्ये डिस्टोसिया म्हणतात. म्हणजे डिलिव्हरी नॉर्मल करण्यासाठी लागणाऱ्या जेवढ्या गोष्टी आहेत त्या पूर्ण नसतील तर डॉक्टर नॉर्मल डिलिव्हरी करू शकत नसतो. कारण डॉक्टरला बाकी गोष्टी ज्या आईच्या शरीरात आहेत त्याच्यामुळे होणारे बाकीचे कॉम्प्लिकेशन्स डॉक्टरला माहीत असतात. आपला फक्त एवढा कन्सेप्ट असतो की नॉर्मल डिलिव्हरी म्हणजे बाळाला फक्त योनीतून जन्माला आणून द्या, हाच आपला एक कन्सेप्ट असतो. त्याच्यापेक्षा महत्त्वाची गोष्ट की मग प्रश्न लोकांपुढे येतो की जुन्या जमान्यात नॉर्मल डिलिव्हरी कशा व्हायच्या, आता नॉर्मल डिलिव्हरी का होत नाही. तर जुन्या जमान्यामध्ये नॉर्मल डिलिव्हरी होण्याचं जे प्रमाण जास्त होतं ते तुमचं अगदी बरोबर आहे. पण जुन्या जमान्यात जर तुम्ही तुमच्या आजीला किंवा तुमच्या आपल्या आधीच्या जनरेशनला विचारलं तर त्यांना 5-5, 6-6 लेकरं व्हायचे. 5-6 लेकरं नॉर्मल असायचे, पण त्यांच्या तोंडातून एक वाक्य निघायचं की याच्यानंतरचं एक लेकरू मला झालं होतं, त्याची डेथ झाली. म्हणजे मृत्यूचा दर पण आधी जास्त होता. आणि त्याहीपेक्षा महत्त्वाची गोष्ट, बाळाला आईच्या गर्भाशयातून जन्माला आणणे याच्यासाठी आईच्या शरीरात ॲब्डॉमेनच्या म्हणजे पोटाच्या आणि गर्भाशयाच्या मसल्स खूप स्ट्रॉंग पाहिजे. म्हणजे बाळाला योनीतून जन्माला आणण्यासाठी आईच्या शरीरात सर्वात महत्त्वाचा रोल पोटाच्या समोरच्या भिंतीच्या मसल सांभाळत असतात. आता जुन्या जमान्यामध्ये काय होतं की जुन्या जमान्यामध्ये बायांचे जेही काम होते की जसं जी जात्यांवर दळत होती किंवा विहिरीतून पाणी ओढत होती किंवा घर सारवत होती
किंवा झाडू मारत होती, ह्या सगळ्या गोष्टींमुळे तिच्या पोटांच्या समोरच्या मसलला एक्झरसाइज भेटायची. त्याच्यामुळे तिच्या मसल्स आपल्या पोटाच्या समोरच्या मसल्स खूप स्ट्रॉंग राहायच्या. आज ह्या सगळे कामं बंद झालेले आहेत. आणि जुन्या जमान्यामध्ये आपण सगळे एकाच फॅमिलीला बिलॉंग करतो, त्यामुळे कोणी असं वाटू नये, पण जुन्या जमान्यामध्ये कोणतीही आई प्रेग्नंट राहिली तर तिच्या प्रेग्नन्सीबद्दल अवेअरनेस फार कमी होतं. आपल्या घराण्यात, सगळ्यांच्या घराण्यात ही एकच गोष्ट पाहायला मिळेल की सगळ्या माणसाचे जेवण झाल्यानंतरच बाया जेवत होते. दुपारी 2-2, 3-3 वाजेपर्यंत आपल्या आजीला किंवा आपल्या आईला पण जेवायला भेटलेलं नसेल. त्याच्यामुळे तिला जेवायलाच भेटत नव्हतं. त्याच्यामुळे तिच्या बाळाला पण न्यूट्रिशन कमी भेटायचं. म्हणजे आईच्या मसल काम केल्यामुळे स्ट्रॉंग राहायच्या आणि आईला खाद्यपदार्थ किंवा न्यूट्रिशन कमी भेटल्यामुळे बाळ वीक राहायचं. म्हणून त्या बायांमध्ये बाळ छोटं राहायचं आणि आईच्या मसल स्ट्रॉंग राहायच्या, म्हणून आई बाळाला योनीतून फटकन जन्माला आणून टाकत होती. म्हणजे स्पॉन्टॅनियस तिची डिलेवरी होत होती. काही काही मदर तर शेतामध्ये कोण्या झाडाच्या खाली पण नॉर्मल डिलेवऱ्या त्यांच्या होत होत्या, कारण त्यासाठीची कंडिशन आईच्या मसल स्ट्रॉंग होत्या आणि बाळाची ग्रोथ एवढी नव्हती. आज तसं नाही आहे. आज दोन्ही गोष्टी बदललेल्या आहेत. आईच्या ॲब्डॉमेनच्या मसल्सला एक्झरसाइज फार कमी झालेली आहे. 2 नंबरची गोष्ट, अवेअरनेस एवढा वाढला की प्रत्येक आई प्रेग्नंट राहिल्याबरोबर डॉक्टरकडे दाखवतात. तिला अँटीनेटल केअर म्हणजे ANC मध्ये पूर्ण ट्रीटमेंट दिल्या जाते. 3 महिन्यापासून तिला कॅल्शियम चालू होते, 3 महिन्यापासून तिला प्रोटीन सुरू होते, 3 महिन्यापासून तिला फॉलिक ॲसिड सुरू होतात. त्याच्यानं आणि आईला डाएटकडे पण डॉक्टर जास्त लक्ष ठेवायला सांगतात. त्याच्यामुळे बाळांची ग्रोथ फुल होऊन जाते आणि आईच्या पोटाच्या मसल्स वीक होतात. त्याच्यामुळे नॉर्मल डिलिव्हरी होणे आजच्या जमान्यात थोडंसं कठीण वाटते. त्याच्यानंतरचा महत्त्वाचा विषय असा आहे की नॉर्मल डिलिव्हरीला खर्च कमी येतो आणि सीझरला खर्च जास्त येतो. हा पण एक लोकांच्या मनात खूप मोठा कन्सेप्ट आहे. तर डॉक्टर पैशासाठी सीझर करतो हा कन्सेप्ट पहिले समाजानं काढायला पाहिजे. त्याच्यासाठी मेन कारण असं आहे की खूप सारे गव्हर्मेंट हॉस्पिटल पण आहेत ज्याच्यामध्ये सीझर पण डिलेवरी होतात. आणि असे काही मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये असे मोठे मोठे हॉस्पिटल्स आहेत की ज्या हॉस्पिटलमध्ये नॉर्मल डिलेवरीचा खर्चही 2-2 लाख रुपये येतो. पण एवढ्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये एक कोणताही असा डॉक्टर आजपर्यंत तयार झाला नाही की जो तुम्हाला गॅरंटी देऊ शकेल की कोणत्याही फिमेलची मी नॉर्मलच डिलेवरी करून दाखवू शकतो. म्हणजे ज्या गोष्टीला मेडिकल फील्डमध्येच लिमिटेशन्स आहेत त्या गोष्टीवर आपल्याला त्या फील्डचं काही नॉलेज नसताना आपण स्वतः डिसिजन घेतो आणि डॉक्टरला नॉर्मल डिलेवरी करायला लावतो. आता नॉर्मल डिलेवरी करत असताना पेशंटची सीझर डिलेवरी करायची जर इच्छा नसली तर डॉक्टर नॉर्मल डिलेवरीसाठी खूप प्रयत्न करतात. पण आईच्या मसलची शक्ती जर कमी पडली, बाळाला जन्माला येणं तर सुरू झालं आणि आईची योनी खूप छोटी असते, त्याच्यातून पहिले डोक्याचा भाग बाहेर येतो आणि डोक्याच्या भागात तुम्हाला माहीत असेल बाळ जन्माला आल्यानंतर बाळाला इथला भाग सॉफ्ट असतो. असे बाळाच्या कवटीमध्ये 6 भाग सॉफ्ट असतात. ते जन्म झाल्यावर 1.5-2 वर्षानंतर पूर्ण कडक होतात. ते देवानं का ठेवले असतील? जेव्हा आईच्या योनीतून बाळ जन्माला येते आणि बाळाला बाहेर काढताना योनी जर तेवढी एक्सपांड होऊ शकत नसली तर त्या नरम ठिकाणी आपली कवटी दबते. म्हणून आपल्या कवटीचा परिघ सर्कम्फरन्स छोटा होतो आणि नॉर्मल डिलिव्हरीसाठी तो सोयीस्कर ठरतो. पण जेव्हा त्या 6 ठिकाणी स्कल जर योनीत दबलं आणि दबता दबता जर ब्रेनला धक्का लागला आणि ब्रेनमधले काही न्यूरॉन जर दबले तर तुम्ही असं पण पाहता की डिलिव्हरी नॉर्मल झाली, म्हणजे बाळ आईच्या योनीतून जन्माला आलं, पण 3 महिन्याचं बाळ झाल्यानंतर बाळाचा पाय हलत नाही. तुम्ही न्यूरोफिजिशियनकडे जाऊन पहा, तुम्हाला असे बरेचसे लेकरं दिसतात की 4 महिन्याचं बाळ आहे त्याचा हातच हलत नाही, 4 महिन्याचं बाळ आहे त्याचा पायच हलत नाही, बाळाच्या डोळ्याच्या मुवमेंट्स प्रॉपर नाही.
तेव्हा डॉक्टर तुम्हाला हे सांगू नाही शकत की हे नॉर्मल डिलिव्हरीचे कॉम्प्लिकेशन्स आहेत. तो डॉक्टर मुळीच सांगू शकत नाही, कारण अशा गोष्टी होण्यासाठी बाकीचे पण फॅक्टर रिस्पॉन्सिबल असतात. पण असे नॉर्मल डिलिव्हरीचे कॉम्प्लिकेशन्स असतात. आता कधी कधी एखाद्या वेळेस नॉर्मल डिलिव्हरीसाठी डॉक्टर प्रयत्न करत आहे. डॉक्टरला समजलेलं आहे की आईच्या मसलची शक्ती एवढी नाही, तरीही नॉर्मल डिलिव्हरीचा डॉक्टर प्रयत्न करत असतो. तर कधी कधी असं होते की बाळाचं डोकं काढण्यासाठी आईच्या मसल तर सक्षम ठरतात, पण डोकं निघाल्यानंतर मान अटकते, कारण नंतर हा खांद्याचा भाग निघणे त्या योनीतून हा कठीण जातो. मग अशा वेळेस डॉक्टर मान ओढेल तर मानेमध्ये सगळ्या आपल्या नर आहेत, आर्टरी आहेत, वेन आहेत. त्या कंडिशनमध्ये आईला व्हजायनाला दोन्ही साईडनं चिरा मारून आईची व्हजायना वाढवून बाळाला बाहेर काढावं लागते. त्याला इपिसिओटॉमी म्हणतात. म्हणजे योनीतून जन्माला येऊन राहिलं, पण त्याच्यासाठी पण योनीला आपल्याला इन्सिजन देऊन योनीचं डायमीटर वाढवून बाळाला काढायचं आहे. आणि ते काढता काढता तो टाईम इतका छोटा असतो की त्या कंडिशनमध्ये बाळाची मान योनीत दबलेली असते. त्या कंडिशनमध्ये डॉक्टर त्याला चिरा मारणार. चिरा मारता मारता इन्स्ट्रुमेंटल इंजुरीज पण बाळाला खूप वेळेस झालेल्या दिसतात. त्यामुळे नॉर्मल डिलिव्हरीमुळे कॉम्प्लिकेशन्स नसतात आणि सीझर डिलिव्हरीचे कॉम्प्लिकेशन असतात, असा खूप लोकांचा कन्सेप्ट आहे. काही काही लोकांचं म्हणणं असं असते की सीझर झाल्यानंतर सीझर करताना पाठीत बधीर करायचं जे इंजेक्शन देतात, त्याच्यानंतर आईची पुढे काही वर्षानंतर 55-60 वर्षानंतर कंबर दुखायचा प्रॉब्लेम राहतो. म्हणजे डॉक्टरनं, ॲनेस्थेटिक सर्जननं बधीर करायचं इंजेक्शन देण्याचा आणि आईची कंबर दुखण्याचा दूरपर्यंत कुठेही संबंध नाही. 55 वर्षानंतर आईची जेव्हा मासिक पाळी बंद होते तेव्हा आईच्या शरीरातलं इस्ट्रोजन नावाचं हार्मोन सिक्रिशन कमी होते, जे की आईच्या रक्तातल्या कॅल्शियमशी रिलेटेड असते. म्हणून 55 वर्षानंतर मोस्ट ऑफ द आईला कॅल्शियम डिफिशियन्सी सापडते आणि त्यामुळे तिची कंबर दुखण्याचा प्रॉब्लेम असतो. असा प्रत्येक सीझर झालेल्या आईची कंबर दुखलीच असं नाही आहे आणि प्रत्येक नॉर्मल डिलिव्हरी झालेल्या आईची कंबर दुखलीच नाही असं पण नसते. पण या सर्व गोष्टींचा विचार डॉक्टरला नक्कीच असतो. आणि बऱ्याच वेळेस असं पण पाहतो आपण की नॉर्मल डिलिव्हरी झाली, डोकं त्या व्हजायनामध्ये दबलं होतं, नंतर बाळ जन्माला आलं, 3-4 महिन्यापर्यंत बाळ वाचलं, नंतर बाळाच्या शरीरातले सगळे अवयव हळूहळू निकामी होत गेले, 5-6 महिन्यानंतर बाळाची डेथ झाली. म्हणजे नॉर्मल डिलिव्हरीसाठी आपण लढत होतो, नॉर्मल डिलिव्हरी तर झाली, पण बाळाच्या ब्रेनमध्ये किंवा बाळाच्या बॉडीमध्ये काय चेंजेस झाले हे कोणीच डिलिव्हरी करताना सांगू शकत नसते. आणि आजची कंडिशन अशी आहे, जुन्या जमान्यात 18-20 वर्षाचं असताना मुलीचं लग्न व्हायचं, तेव्हा तिच्याजवळ बाळं तयार करण्यासाठी बरेच जीवनाचे वर्ष राहायचे. आज 30-32-35 वर्षापर्यंत मुलींचे लग्न किंवा पहिली डिलिव्हरी येते. त्यातल्या त्यात मोस्ट ऑफ द फिमेलमध्ये पिरियडचे प्रॉब्लेम्स आहेत, मेन्स्ट्रुअल सायकलचे प्रॉब्लेम आहे. मेन्स्ट्रुअल सायकल लवकर येते किंवा पूर्ण 5 दिवस राहत नाही, किंवा मेन्स्ट्रुअल सायकलचे सगळे प्रॉब्लेम असल्यामुळे प्रेग्नन्सी राहण्याचे पण प्रॉब्लेम्स असतात. त्यामुळे वय वाढत चाललं, वयानुसार तेवढी क्वालिटीचे बाळ तयार होणे पण कठीण असते, तेवढ्या क्वालिटीचे वडिलांचं वीर्य किंवा आईचं ओहम राहत नाही आणि त्यानंतर आईच्या मसलमध्ये पण तेवढी शक्ती राहत नाही आणि पुढे बाळ होण्याचे चान्सेस पण कमी कमी होत जातात. त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टींचा विचारही डॉक्टरला असतो. मोस्ट ऑफ द फिमेलमध्ये मेन्स्ट्रुअल प्रॉब्लेम्स आहेत. मोस्ट ऑफ द फिमेलमध्ये ओव्हरीमध्ये गाठी असतात. 3-3, 4-4, 5-5 महिने पिरियडच येत नाही. लग्न झाल्यावर 3-3, 4-4 वर्ष बाळ राहत नाही. अशा मदर्सनं 4 वर्षापासून लग्न झाल्यानंतर प्रेग्नन्सी राहिली, अशा मदर्स जर नॉर्मल डिलिव्हरीसाठी जर हट्ट धरतात किंवा त्या मदर्सचे रिलेटिव्स नॉर्मल डिलिव्हरीसाठी जर हट्ट धरतात, तर मला असं वाटते की जे बाळ जन्माला येणार आहे त्या बाळाच्या जीवनासाठी कदाचित आपण रिस्क घेत आहोत. होऊ शकते उद्या चालून ते बाळ क्लास 1 ऑफिसर होईल, होऊ शकते उद्या चालून ते बाळ आपल्या पूर्ण घराण्याला वर नेईल. अशा बाळाला
आपल्या न समजणाऱ्या गोष्टीमध्ये आपण इंटरेस्ट घेऊन त्याच्यावर निर्णय घेऊन त्या बाळाच्या जीवनासाठी आपण चुकीचं काम करू शकतो. आणि त्याच्याहीपेक्षा महत्त्वाची गोष्ट, डॉक्टरच्या जीवनात हा सर्वात मोठा खंत असते की डिलेवरीबद्दल किंवा त्या विषयाबद्दल ज्या व्यक्तीला नॉलेज आहे तो व्यक्ती त्याच्यावर नॉर्मल करायचं की सिझर करायचं हे डिसिजन घेऊ शकत नाही. ती डिसिजन तो व्यक्ती घेतो ज्या व्यक्तीला त्या विषयातलं काहीच कळत नाही. त्यामुळे मला असं वाटते की आपण आपल्या घरात येणारं जे लेकरू आहे, जे आपली आई प्रेग्नंट मदर जे डिलेवरी करणार आहे, ते डिलेवरी झाल्यानंतर ज्या डिलेवरीमध्ये आई आणि बाळ हे 100% नॉर्मल्स आहेत, मग ते बाळ योनीतून जन्माला आलेलं असो की डॉक्टरनं सिझर केलेलं असो, आई आणि मुलगा, आई आणि बाळ ज्या डिलेवरीनंतर 100% नॉर्मल आहे त्यालाच आपण नॉर्मल डिलेवरी म्हणायला पाहिजे असं मला वाटते. माझा पहिला व्हिडिओ झाला, त्या व्हिडिओला तुम्ही प्रचंड प्रतिसाद दिला, त्याबद्दल मी तुमचे शतशः आभारी आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला या व्हिडिओबद्दल तुम्ही यूट्यूबच्याच कमेंट्समध्ये मला तुमचं ओपिनियन लिहा. मी तुमच्या प्रत्येक ओपिनियनला, प्रत्येक कमेंट्सला रिस्पेक्ट देईल. धन्यवाद.